कैरीचा सार दाखवणार आहोत, तो पण हिरव्या रंगाचा. तर मिरची कोथिंबीरचा वापर करणार आहोत. थोडंसं लसूण आहे, खोबरं घेतलं आपण, अर्थातच ओलं खोबरं आहे हे, आणि कैरीचे काही तुकडे. आपण हे सर्व वाटून घ्यायचं, एकदम बारीक वाटायचं आहे, आणि नंतर त्याला फोडणी घालायचे, आणि मग आपण कैरीचं सार बनवूया. आपण कैरीचं सार करतोय, तर मगाशी जे सगळं साहित्य होतं ते वाटून घेतलेलं आहे, आणि थोडंसं पाणी घालून ठेवलं. आपल्याला जेवढी पातळ करायची आहे तर ते पाणी घालून मी ठेवलेले आहे. फक्त आता आपल्याला फोडणी घालायची आहे. अगदी छोटासा 1 चमचा तेल घालायचे, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई. मुख्य म्हणजे ही कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आपण. हा चेचलेला लसूण आहे, आपण वाटपात पण लसूण घातला होता. लाल सुकी मिरची घालते मी अशीच फोडणीला, एकच आहे. पाव चमचा हळद घालूया. आणि आता आपण हे जे मिश्रण केले आहे, अतिशय सोपी कृती. आणि कोकणात आता तुम्ही गेलात तर जेवायला मस्तपैकी कैरीचा सार मिळतो, गरम गरम भात आणि त्याच्यासोबत कैरीचा सार, खूप सुंदर लागतं एकदम. मस्त उकळी येऊ द्यायची. आणि आता आपण यात मीठ आणि थोडी साखरही घालणार आहोत, कारण आंबट आहे ती कैरी. आपण बॅलन्स करायला आंबट गोड चवीची हवी आहे. 1-1.5 चमचा साखर घातली आहे, छोटा चहाचा चमचा आहे, आणि अर्धा चमचा आपण मीठ घालतोय. प्यायलाही मस्त, उन्हाळ्यामध्ये एकदम थंडावा देणारी कैरी असते, तर त्यासाठी हा सार तर एकदमच उत्कृष्ट. आता मस्त उकळी येऊ द्यायची की आपला सार पण तयार होईल. मस्त कैरीच्या साराला उकळी आलेली आहे. खूप शिजवायची गरज नाहीये. 1-5 मिनिटं उकळी आली की आपण गॅस काढून टाकायचा आहे, आणि गरम गरम वाफळलेला भात आणि त्यासोबत हा कैरीचा सार नक्की करून बघा. खास कोकणातली उन्हाळ्याची रेसिपी आहे ही.